तर जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये मुरलीधर मोहोळ यांची चौकशी करा। सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय। पत्रामध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा जैन बोर्डिंग प्रकरणात काय सहभाग आहे त्याची चौकशी करा अशी मागणी केली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत। रोहन, मुरलीधर मोहोळ यांची जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये चौकशी करा अशी मागणी आता करण्यात आलेली आहे, तसं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलंय। अधिक माहिती या संदर्भात। वाद जो आहे तो पुण्यामध्ये पाहायला मिळतोय, कारण का ज्या पद्धतीने जैन बोर्डिंगच्या जागेचा व्यवहार करण्यात आला, ती जागा जी आहे ती एका खासगी बिल्डरला देण्यात आलेली आहे आणि तिथे आता टोलेजंग इमारती ज्या आहेत त्या उभ्या राहणार आहेत। आणि या सगळ्यामध्ये मुरलीधर मोहोळ जे की केंद्रीय राज्यमंत्री आहेत त्यांचं नाव आलं, कारण का गोखले LLP आणि गोखले फ्युचर अशा दोन गोखल्यांच्या कंपन्यांमध्ये जे आहेत ते मुरलीधर मोहोळ काही दिवसांपूर्वी भागीदार होते आणि त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्यामुळेच हा सगळा व्यवहार झाला असल्याचा आरोप इतर नेत्यांकडून देखील करण्यात आलेला होता। तसाच आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी देखील केला आणि त्यांनी या सगळ्या संदर्भातले कागदपत्र देखील अनेक गोळा केलेले पाहायला मिळत आहेत आणि त्या आधारेच त्यांनी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलेलं आहे। आणि यामध्ये निपक्षीय जी आहेत ती चौकशी होणं गरजेचं आहे, कारण का अतिशय वेगाने सगळी कागदपत्र जी आहेत ती इतर शासकीय टेबलांवरती गेलेली पाहायला मिळालेली होती आणि तिथून अतिशय वेगाने सगळ्याला परवानग्या ज्या आहेत त्या मिळालेल्या होत्या। एका बँकेतून कर्ज देखील जे आहे ते जागेवरती घेण्यात आलेलं दाखवण्यात आलेलं होतं। त्यामुळे या सगळ्याच्या वादावरती या सगळ्यामध्ये जे आहे ते मुरलीधर मोहोळ अडकलेले पाहायला मिळत आहेत। आणि जरी मी आता भागीदार नाहीये, ज्यावेळेस हा व्यवहार ठरला त्याच्या काही महिन्यांपूर्वीच मी यातून भागीदारी काढलेली आहे, अशा प्रकारचं मत जरी मुरलीधर मोहोळांनी सांगितलेलं असलं तरी देखील त्यांनी त्यांची मैत्री जी आहे ती विशाल गोखलेंसोबत अजूनही आहे, इथून पुढे देखील राहील, अशा प्रकारचं देखील वक्तव्य जे आहे ते माध्यमांसमोर केल्यामुळे सगळी खळबळ जी आहे ती पुण्याच्या राजकारणामध्ये आणि पुण्याच्या इतर सगळ्या राजकीय नेत्यांमध्ये पाहायला मिळते। त्यामुळे आता आगामी काळामध्ये या सगळ्या पत्रानंतर, विजय कुंभारांच्या पत्रानंतर दखल जी आहे ती भाजपचे केंद्रीय नेतृत्व असेल किंवा पक्षश्रेष्ठी असतील घेतली जाते का, की महाराष्ट्रातून इतर कुणाकडून देखील समज जी आहे ती मुरलीधर मोहोळांना किंवा या सगळ्या संदर्भातला खुलासा करण्याचं सांगितलं जातंय का, हे पाहणं आगामी काळामध्ये महत्वाचं असेल। जगदीश, धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल।